हॅलो मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूप कोरडी होते, तर त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? यासाठी मी आज तुम्हाला 5 महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. त्यामधील फर्स्ट स्टेप आहे, तुम्हाला दररोज अंघोळ करताना अगदी कोमट पाणी यूज करायचं आहे. गरम पाणी अजिबात वापरायचं नाही. गरम पाण्यामुळे काय होतं, तुमच्या त्वचेमधील जे नैसर्गिक तेल आहे ते पूर्ण पद्धतीनं निघून जातं. त्यामुळे आपली स्किन कोरडी व्हायला लागते आणि अगदी कोरडी दिसायला लागते. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप आहे की तुम्हाला दररोज अंघोळ करताना किंवा फेस वॉश करताना अगदी कोमट पाणीच वापरायचं आहे. कोमट पाणी किंवा जमलंच तर तुम्ही थंड पाण्याने सुद्धा फेस वॉश करू शकता. आत्ता दुसरी महत्त्वाची स्टेप आहे, तुम्हाला आंघोळ केल्यानंतर लगेचच्या लगेच मॉइश्चरायझर लावायचं आहे, जेणेकरून त्वचेमधील जो मॉइश्चर आहे ते त्वचेमध्येच लॉक होईल. अजिबात त्वचा कोरडी होणार नाही, कारण मॉइश्चरायझर हे आपल्या त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करतं. त्यासाठी आंघोळ केल्या लगेच मॉइश्चरायझर ॲप्लाय करा. तिसरी महत्त्वाची स्टेप आहे, थंडीमध्ये आपल्याला अजिबात तहान लागत नाही, त्यामुळे आपली स्किन ड्राय व्हायला लागते. तर आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्हाला दिवसभरातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे, ज्यामुळे तुमची त्वचा एकदम मॉइश्चर राहील, हायड्रेटेड दिसायला लागेल आणि हेल्दी पण राहील. चौथी स्टेप अशी आहे की आपल्या स्किनसोबतच आपले लिपसुद्धा प्रचंड ड्राय होत असतात आणि एकदम फाटल्यासारखे दिसतात. तर त्यासाठी आपल्याला दररोज लिप बाम यूज करायचा आहे. तुम्हाला सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला लिप बाम लावून तुमच्या लिप्सची पण केअर करायची आहे. पाचवी आणि महत्त्वाची स्टेप अशी आहे की तुम्हाला दररोज कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइलने आपल्या स्किनवरती मसाज करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तशा पद्धतीने तुम्ही जर दररोज तुमच्या फेसला मसाज केलं तर तुम्ही अगदी हायड्रेटेड स्किन अचीव करू शकता. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता बिफोर आणि आफ्टर पिक्चर्स, त्या पद्धतीनं तुम्ही मसाज करा.